नमस्कार, मी स्मिता युवा रेसिपी बुकमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। आज आपण बनवतोय पिझ्झा। पिझ्झा तुम्ही बघू शकता अगदी बाहेर विकत मिळतो ना, तसाच दिसतोय। पण तुम्हाला माहित आहे का, हा पिझ्झा आपण गव्हाच्या पिठापासून बनवलाय। याची चव इतकी अप्रतिम लागते ना, की बाहेरचा मैद्याचा पिझ्झा खाणं तुम्ही सोडून द्याल। हा पिझ्झा करत असताना मी मायक्रोवेव्ह मध्ये कसा बेक करायचा आणि कढईमध्ये बेक कसा करायचा ही दोन्ही पद्धत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। चवीला भन्नाट होणारा अप्रतिम असा पिझ्झा कसा करायचा ते पाहूयात। आता पिझ्झासाठी लागणारा पिझ्झा बेस आपण घरीच बनवतोय, तर त्यासाठी सर्वात आधी पीठ तयार करून घेऊयात। तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचंय 1 कप गव्हाचं पीठ। पीठ भरत असताना खूप दाबून भरलेलं नाही, हलक्या हाताने सपाट असा कप भरून घेतला। सारख्याच कपाने 1 कप बारीक रवा घ्यायचा आहे। आता हे मिक्सरमध्ये छान असं बारीक दळून घेऊयात। तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तो सर्वात आधी घाला, थोडासा मिक्सरमध्ये फिरवून घ्या आणि मग पुन्हा त्यामध्ये गव्हाचं पीठ घालून पुन्हा थोडंसं फिरवून घ्या, तसंही चालेल। आता दुसरीकडे एका मिक्सिंग बाउलमध्ये आपल्याला घ्यायचंय पाणी। तर इथे मी 200 ml पाणी घेतलेलं आहे। हे पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे। एकदा नाही बऱ्याच वेळेला मी हे करून बघितलं आणि मग प्रमाण तुमच्यासोबत शेअर केलंय। आता यामध्ये मी 1 टीस्पून साखर घातली आहे आणि 3/4 इन्स्टंट ईस्ट घातलेलं आहे। हे इन्स्टंट ईस्ट आहे, याला ऍक्टिव्ह होण्यासाठी वेळ देण्याची गरज नाही। ईस्ट घालून हे सगळं व्यवस्थित मिसळून घेतलं। आता यामध्ये आपण जे मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं रवा आणि गव्हाच्या पिठाचं मिश्रण घालायचंय। घालत असताना संपूर्ण चाळून घालायचं। तुम्हाला जर गव्हाच्या पिठाऐवजी मैद्याचा पिझ्झा बेस करायचा असेल तर इथं सांगितलेलं आहे तसंच प्रमाण तुम्ही वापरू शकता। गव्हाच्या पिठाऐवजी मैदा वापरला तरी चालेल। यामध्ये घालायचंय 2 टीस्पून ताजं फ्रेश दही। दही आंबट नसावं, चांगलं फ्रेश वापरायचंय आणि अर्धा टीस्पून मीठ घालायचंय। आता चमच्याच्या साहाय्यानेच हे सगळं व्यवस्थित मिसळून घेऊयात। पाण्याचं प्रमाण अगदी व्यवस्थित दिलेलं आहे, त्यामुळे 1 थेंब सुद्धा पाणी एक्स्ट्रा घालायची गरज नाही। घेताना मात्र 200 ml बरोबर मोजून घ्या। तर हे पहा, पाण्यामध्येच हे मी सगळं व्यवस्थित मिसळून घेतलं आणि याचा छान गोळा तयार झालेला आहे। आता हा तयार करून घेतलेला गोळा आपल्याला प्लॅटफॉर्मवरती घ्यायचा आहे। किंवा मोठं ताट असेल, परात असेल त्यामध्ये घेतलं ना तरी पण चालेल। आता हा प्लॅटफॉर्म स्वच्छ आहे, त्यामुळे मी प्लॅटफॉर्मवरती काढून घेतलं आणि हातानेच आपल्याला या पद्धतीने हे स्ट्रेच करायचंय। हे बघा, सुरुवातीला यामध्ये आपण रवा घातलाय तो थोडासा असा भुसभुशीत असतो, म्हणून हे व्यवस्थित स्ट्रेच होत नाही। पण कंटिन्युअस आपल्याला हाताने असं पुढे खेचायचंय, पुन्हा मागे घ्यायचं, पुन्हा खेचायचं, पुन्हा मागे घ्यायचं, असंच आपल्याला सतत कंटिन्युअस करायचंय। तर साधारण 4 ते 5 मिनिटं तुम्ही या पद्धतीने जेव्हा पीठ मळून घेता, हे पीठ हाताला चिकटणं बंद होतं आणि त्याच्यामध्ये छान लवचिकपणा येतो। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असालच। याशिवाय हे असं पीठ खेचत असताना रवा सुद्धा चांगला भिजला जातो आणि छान मऊसूत होतो। तर साधारण एक 5 ते 6 मिनिटं पीठ मी या पद्धतीनं असं स्ट्रेच करून घेतलं आणि आता तुम्ही पिठाचा रंग सुद्धा बघू शकता। याला लवचिकपणा तर आलेलाच आहे, पण थोडंसं असं फ्लफी पीठ तयार झालंय। आता यावरती 1 टीस्पून बटर घालायचंय आणि याला पुन्हा त्याच पद्धतीने स्ट्रेच करून घ्यायचंय। पुन्हा एक 3 ते 4 मिनिटं मी बटर लावून याला स्ट्रेच करून घेतलं। जर हाताला चिकटतंय असं वाटलं तर पुन्हा 1 टीस्पून बटर तुम्ही वापरू शकता, फक्त पाणी अजिबात वापरू नका। तर या पद्धतीनं आपलं हे पीठ तयार झालं। तर या पद्धतीनं हे पीठ असं तयार झालेलं आहे। आता याचा गोळा तयार करून घेऊयात आणि त्याच बाउलमध्ये याला फर्मेट होण्यासाठी साधारण 1 तास ठेवायचंय। बरोबर घड्याळ लावून 1 तास हे फर्मेंटेशनसाठी ठेवून दिलं। 1 तासानंतर पीठ तुम्ही बघू शकता फुलून डबल झालेलं आहे। आता पिझ्झा बेस तयार करायला सुरुवात करूयात। तर सर्वात आधी या तयार बेसचे आपल्याला 4 भाग करून घ्यायचे। पिझ्झा तुम्हाला किती लहान किंवा मोठा करायचा आहे त्यानुसार याचे भाग तुम्ही करू शकता। तर एवढ्या पिठामध्ये मी बरोबर 4 पिझ्झा करणार आहे, तर 4 भाग करून घेतले। आता हा तयार करून घेतलेला पिठाचा भाग हाताने या पद्धतीने मागच्या बाजूला बंद करून घ्यायचंय किंवा फोल्ड करून घ्यायचंय आणि याचा गोळा तयार करायचा। 4ही गोळे मी याच पद्धतीने तयार करून घेतले। आता यातला एक छोटासा गोळा घेऊयात आणि पिझ्झा बेस तयार करूयात। तर इथे मी एक छोटी ताटली घेतली आहे, यावरती थोडंसं तांदळाचं पीठ घालायचंय। तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही मक्याचं पीठ घरी असेल तर ते सुद्धा वापरू शकता, त्याने सुद्धा पिझ्झा बेसला चव खूप छान येते। यावर हा पिठाचा गोळा ठेवायचा आणि हातानेच असं थोडंसं पसरवत छान असा गोल आकार द्यायचा आहे। आता हा पिझ्झा आपण कढईमध्ये बेक करणार आहोत, तर त्यासाठी कढईमध्ये बसेल अशी मी प्लेट छोटी घेतलेली आहे। तुमच्या कढईची प्लेट व्यवस्थित बसते त्या प्लेटवरती पिझ्झा बेस तुम्ही या पद्धतीने असा पसरवून घ्या। पिझ्झा बेस खूप पातळ पण करायचं नाही किंवा खूप जाड पण ठेवायचं नाही,
मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये याला पसरून घेतलं. आता फोर्कच्या साह्याने याला थोडेसे होल करून घेऊ, म्हणजे पिझ्झा बेक करत असताना जास्त फुगणार नाही. पहिला पिझ्झा बेस आपला तयार झाला. याला झाकून अर्धा तास असंच ठेवायचं आहे. याच पद्धतीने दुसरा पिझ्झा बेस सुद्धा तयार करून घेऊयात, जो आपण मायक्रोवेव्हमध्ये बेक करणार आहोत. तर मायक्रोवेव्हमध्ये वापरणारी जो ट्रे असतो तो मी घेतलेला आहे आणि त्यावर थोडंसं तांदळाचं पीठ घातलेलं आहे. पिठावरती हा गोळा ठेवायचा आणि सेम हाताने आपल्याला गोलाकार फिरवत हा पिझ्झा बेस थोडासा मोठा करून घ्यायचा आहे. तर हे पहा, या पद्धतीने दुसरा बेस सुद्धा तयार केला. याला सुद्धा फोर्कने थोडेसे होल करून घेतले. याला पण झाकूयात आणि अर्धा तास रेस्ट देऊयात. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिझ्झा बेस अगदी परफेक्ट तयार होण्यासाठी पहिल्यांदा पीठ मळल्यावर घड्याळ लावून 1 तास फर्मेंटेशनसाठी वेळ द्या. त्यानंतर पिझ्झा बेस तयार करून घ्यायचा आणि पुन्हा अर्धा तास याला रेस्ट द्यायची. हे खूप महत्त्वाचं आहे. अर्धा तासानंतर आपण कढई प्रीहीट करण्यासाठी ठेवूयात. तर कढईमध्ये मी इथं मीठ घेतलेलं आहे, जे बऱ्याच वेळेला वापरलेलं आहे. तुम्ही चांगलं फ्रेश ताजं मीठ घेतलं तरी पण चालेल. मीठ असं खाली पसरून घ्यायचं. यावरती स्टँड ठेवायचं, वर झाकण ठेवूयात आणि गॅस मध्यम करून आणि 10 मिनिटं कढई प्रीहीट करून घ्यायची. याच पद्धतीने जर तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये करणार असाल तर मायक्रोवेव्हमध्ये 180 डिग्रीला 6 मिनिटांसाठी मायक्रोवेव्ह प्रीहीट करून घ्या. चला आता बाकीची पिझ्झासाठी लागलेली तयारी करूयात. तर इथं साधारण एक 15 ते 20 पनीरचे छोटे क्यूब घेतलेत. यावर अगदी 2 चिमूट मीठ भुरभुरायचं आहे, 2 चिमूट लाल तिखट भुरभुरायचं आहे आणि अगदी थोडीशी काळी मिरी. यासोबत यामध्ये घालूयात 1 चमचा बटर. आता मीठ घालत असताना अगदी 2 चिमूट घाला, पण मिरची पावडर आणि काळी मिरी पावडर तुम्हाला तिखट ज्या पद्धतीने आवडतं त्यानुसार करू शकता. हा पिझ्झा मी लहान मुलांच्यासाठी करणार आहे म्हणून कमी कमी वापरलंय. यासोबत आपण इथे घेतलेली आहे रंगीत शिमला मिरची, लाल, पिवळी आणि हिरव्या रंगाची घेतली. तिन्ही रंग नसतील, फक्त हिरवी वापरली तरी चालेल. कांदा घेतलेला आहे आणि या सर्वाचे चौकोनी तुकडे करून घेतलेत. यासोबत अर्धी वाटी उकडलेले स्वीटकॉर्न, अर्धी वाटी मोझरेला चीज आणि सोबतच आपण तयार करून घेतलेले पनीरचे क्यूब. तर हे पहा, अर्धा तास झालं आपण जे पिझ्झा बेस रेस्ट करण्यासाठी ठेवले होते ते थोडेसे असे फुगलेले आहेत किंवा डबल झालेले आहेत. आता यावरती घालायचे पिझ्झा सॉस. हा पिझ्झा सॉस मी घरी बनवलेला आहे. तुम्हाला जर याची रेसिपी हवी असेल तर कमेंट्स करून नक्की सांगा. आपण डिटेल्समध्ये यावरती व्हिडिओ करूयात. विकतचा पिझ्झा सॉस असेल तर तो वापरला तरी चालेल. जितका आवडेल तितका पिझ्झा सॉसची एक पातळ लेअर यावरती लावून घ्यायची. खरं तर पिझ्झा बेसला सर्वात आधी बटर लावायला हवं होतं, पण मी गडबडीत विसरले, त्यामुळे काठावरती फक्त बटर लावून घेतलं. आता यावरती घालूयात मोझरेला चीज. पिझ्झा आहे त्यामुळे भरपूर मोझरेला चीज घालायचं आणि यावरती वेगवेगळ्या रंगीबेरंगी भाज्यांनी सजवूयात. तुम्हाला जसं आवडेल तसं यावरती तुम्ही डेकोरेट करू शकता. तर इथं मी 3ही शिमला मिरची आणि कांद्याचे चौकोनी तुकडे यावरती ठेवून घेतलेले आहेत आणि थोडेसे स्वीटकॉर्न घातलेले आहेत. तर आता हा पिझ्झा आपला तयार झाला. मायक्रोवेव्हमध्ये बेक करण्यासाठी ठेवूयात. मायक्रोवेव्ह आपला प्रीहीट झालेला आहे. आता यामध्ये पिझ्झाची प्लेट ठेवायची आणि 180 डिग्रीला 10 मिनिटांसाठी पिझ्झा बेक करून घेऊयात. चला दुसरा पिझ्झा आपण कढईमध्ये बेक करणार आहोत, तर त्यासाठीची तयारी करूयात. तर प्लेटमध्ये ठेवलेला पिझ्झा बेस सुद्धा छान फुगून डबल झालेला आहे. याला थोडंसं बटर लावून घेऊ. सोबतच लावायचं आहे पिझ्झा सॉस. लहान मुलांच्यासाठी करतोय त्यामुळे सॉस थोडंसं कमी लावलेलं आहे. पिझ्झा सॉसचा एक पातळ लेअर यावरती लावून घेतला. आता यावरती भरपूर असं मोझरेला चीज घालायचं आहे. आता यावर ठेवायचे पनीरचे क्यूब आणि उकडून घेतलेले कॉर्नचे दाणे. तर स्वीटकॉर्नचं जे कणीस येतं त्याचे दाणे काढून पाण्यामध्ये फक्त 1-2 मिनिटं मी चांगलं उकळून घेतलेलं आहे. उकळताना त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं होतं. आता स्तुतीला स्वीटकॉर्नचा आणि पनीरचा पिझ्झा खूप आवडतो, त्यामुळे स्वीटकॉर्न आणि पनीर फक्त मी इथं वापरले. तुम्ही तुमच्या मुलांच्या आवडीनुसार यावरती हव्या त्या भाज्या घालू शकता. कढई सुद्धा चांगली प्रीहीट झालेली आहे. यावरती पिझ्झाची ही प्लेट ठेवूयात. आता प्लेट ठेवत असताना मात्र सावकाश ठेवा, कारण कढई खूप तापलेली असते, हाताला चटका बसू शकतो. वर प्लेट झाकायचे आणि गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आणि 20 ते 25 मिनिटं याला बेक करून घ्यायचं. लक्षात घ्या, पिझ्झा बेक करत असताना प्लेट उघडून सारखं बघू नका. साधारण 20 मिनिटं तरी यावरची प्लेट काढायची नाही. आता कढईतला पिझ्झा आपण बेक करतोय तोवर मायक्रोवेव्हचा पिझ्झा तयार झालेला आहे. मी तुम्हाला कट करून दाखवते. सर्वात आधी या पिझ्झावरती मिक्स हर्ब्स आणि ऑरेगॅनो घालायचं. चिली फ्लेक्स आवडत असेल तर ते सुद्धा वापरू शकता. आता पिझ्झा कटरने याला कट करून घेऊयात. तर इथं मी फक्त 4 भाग केलेत. तुम्ही 8 भाग सुद्धा करू शकता. हवे तितके कटिंग तुम्ही अगदी सहजरित्या याचे करू शकता. आणि तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट टेक्स्चर आलेला आहे, रंग सुरेख आलेला आहे. चीज भरपूर घातलंय त्यामुळे मस्त चीजी असा तयार झालेला आहे. पिझ्झा आपला तयार झाला.
तुम्ही सुद्धा या पद्धतीने गव्हाच्या पिठाचा पिझ्झा नक्की करून बघा. चला, कढईतला सुद्धा पिझ्झा बेक झालेला आहे, तो सुद्धा उघडून बघूयात. यावर सुद्धा मी थोडंसं मिक्स हर्ब्स आणि ऑरेगोनो भुरभुरून घेतलेला आहे. याला सुद्धा कट करून घेऊ. दिसायला जितका सुंदर झालाय ना, अगदी तितकाच व्यवस्थित शिजलेला सुद्धा आहे बरं का. तुम्हाला मी पिझ्झाचा पाठीमागचा भाग सुद्धा दाखवते. अगदी विकतच्या पिझ्झाचा बेस असतो ना, तसाच तयार झालाय. आपण कढईमध्ये मीठ घातलं होतं तळाशी, त्यामुळे या पिझ्झाला रंग सुद्धा सुरेख येतो. जर तुमच्याकडे मायक्रोवेव्ह असेल तर तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये बेक करा, किंवा नसेल तर असा कढईत सुद्धा करू शकता. विकतच्या पिझ्झापेक्षा सुद्धा अप्रतिम असा हा लागतो. नक्की ट्राय करा. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोवर धन्यवाद.